नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10 या अंतर्गत टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट अ कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आज जो भाग आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. फ्रेंड्स, वी नो दॅट एनर्जी इज ऑलवेज असोसिएटेड विथ ॲन ऑब्जेक्ट. प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा ही सामावलेली असते. मग तो ऑब्जेक्ट एका ठिकाणी स्थिर असू देत किंवा तो ऑब्जेक्ट कुठेतरी एखाद्या मोशनमध्ये असू देत. फ्रेंड्स, वी ऑल्सो नो दॅट एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, ओनली इट चेंजेस इट्स फॉर्म, ज्याला आपण काय म्हटलं होतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नाऊ we know that we are having generally the two main types of energy we have already studied, that is kinetic energy and the potential energy. Now what exactly that potential energy, let us study in this class 10 also. The energy stored in an object because of its position or state is called as potential energy. मग पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जेला काय म्हटलेलं आहे, द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. म्हणजे त्या वस्तूची स्थिती आणि अवस्था यांच्यानुसार त्या वस्तूमध्ये असलेल्या एनर्जीला किंवा ऊर्जेला आपण काय म्हणणार आहोत, पोटेन्शियल एनर्जी असं या ठिकाणी संबोधणार आहोत. लेट्स सी सम ऑफ द एक्झाम्पल्स गिवन ऑन द स्क्रीन. In the first picture, what you can see, the ball is dropping from the wall. एक चेंडू आहे की तो त्या भिंतीवरनं खाली पडताना दिसतोय. When that ball is placed on the wall, जेव्हा तो चेंडू त्या भिंतीवरती ठेवलेला असेल, साहजिकच त्या चेंडूमध्ये किंवा त्या बॉलमध्ये सुद्धा कुठली तरी एनर्जी ही राहणार आहे. मग व्हॉट एक्झॅक्टली दॅट एनर्जी, दॅट एनर्जी इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच ज्या वेळेस तो चेंडू त्या विशिष्ट उंचीवरती आहे, एका ठिकाणी ठेवलेला आहे, त्यामध्ये सुद्धा जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, पोटेन्शियल एनर्जी. अँड इन द सेकंड पिक्चर यू कॅन सी केअरफुली, द बॉल इट इज गोइंग अप अँड अगेन इट इज गोइंग डाऊन. तो चेंडू उंचवट्यावरती जातो आहे आणि पुन्हा खाली येतोय. 3 names are given or 3 labels are given in that picture. What are that? Kinetic energy, potential energy and again kinetic energy. What exactly happening in that picture? The ball when it is going up, जेव्हा तो वर जातो आहे, काय होत आहे, kinetic energy is transforming into potential energy. मग जेव्हा तो बॉल त्या पीकवरती जातोय, उंचवट्यावरती जातो आहे, त्याचा कलर चेंज होताना डायग्रामॅटिकली किंवा रिप्रेझेंट केलेला आहे. काय दिसतंय त्या ठिकाणी, त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं, पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे फॉर व्हाईल, थोड्या वेळाकरता जेव्हा तो बॉल त्या पीकवरती जातो आहे, स्थिरावतो आहे काही क्षणापुरता, दॅट टाइम द एनर्जी असोसिएटेड विथ दॅट बॉल और दॅट पॉइंट इज कॉल्ड द पोटेन्शियल एनर्जी. अँड अगेन व्हेन इट इज गोइंग डाऊन, त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होताना दिसतंय, आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये होताना दिसतंय. म्हणजे याचा अर्थ काय की पोटेन्शियल एनर्जी ही जी काही आहे, इट इज रिलेटिव्ह एनर्जी. ही एनर्जी कशी आहे, रिलेटिव्ह आहे. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इट इन्क्रीजेस ॲज वी गो टू ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. येस, आता पोटेन्शियल एनर्जी, जेव्हा एखादं पुस्तक आहे, सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आता पुस्तक ठेवलेलं आहे टेबलवरती किंवा जमिनीवरती तुम्ही बसलेला आहात. सो द एनर्जी, त्या पुस्तकामध्ये एनर्जी असेल का, यस, लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग असो, एव्हरी मॅटर इट पजेसेस द एनर्जी. प्रत्येकामध्ये एनर्जी ही असतेच. अँड व्हेन इट इज इन स्टेशनरी स्टेट, जेव्हा तो एका ठिकाणी स्थिर असतो, त्यामध्ये जी काही एनर्जी असते, दॅट एनर्जी वी कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, असं म्हणतोय आपण. तो स्थिर आहे असू देत, त्यामध्ये जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीला काय म्हणणार आपण, पोटेन्शियल एनर्जी. मग ह्या पोटेन्शियल एनर्जीचा जो काही मॅग्नेट्यूड आहे किंवा त्याची जी काही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कोणावरती डिपेंड असते बरं, इट इज रिलेटिव्ह. काय म्हटलेलं आहे, रिलेटिव्ह. म्हणजेच ज्या वेळेस त्या वस्तूची पोझिशन चेंज होणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असलेली एनर्जीसुद्धा काय होत जाणार आहे, ती बदलत जाणार आहे. आणि सेंटेन्स काय म्हटलेलं आहे, ॲज वी गो ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इट इन्क्रीजेस.
जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ ती पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होत जाते बरं, ती वाढत जाते. आता कशी वाढत जाते, लेट्स सी हाऊ इट इन्क्रीजेस. we will consider different height and different objects. As usual, here is our earth. Blue color dot, it represent the center of the earth, and that red dot, it represent an object. म्हणजेच या पृथ्वी जे चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे त्या ठिकाणी जो ब्ल्यू कलरचा डॉट दिसतोय तो ब्ल्यू कलरचा डॉट आपण या ठिकाणी काय कन्सिडर करूया की तो आहे पृथ्वीचा मध्य किंवा सेंटर. ओके. रेड कलरचा जो डॉट आहे दॅट रिप्रेझेंट अन ऑब्जेक्ट. ती काय एक वस्तू आहे. कुठे आहे बरं, ती सरफेसवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे आहे, सरफेसवर. मग आता या ठिकाणी पहिला जो कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, एनर्जी or the potential energy associated with an object when it is placed on the surface. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असेल तेव्हा त्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू कशी असते, दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी. येते लक्षात. लाल स्पॉट एक वस्तू आहे आणि सरफेसवरती ठेवलेली आहे. मग पोटेन्शियल एनर्जी, वी हॅव द फॉर्म्युला that we have studied already in our earlier standard, that potential energy is equal to m into g into h, that is PE is equal to mgh असं आपण स्टडी केलेलं आहे. त्या ठिकाणी mgh काय आहे, m not the mdh मसाला, mgh we are talking. m is the mass of that object, okay. g is the again acceleration due to gravity and h is the height. येते लक्षात. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, एम जी एच, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग ह्या केसमध्ये पहिली जी आपण केस बघतोय त्यामध्ये ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे, ऑन द सरफेस आहे, पृष्ठभागावरती आहे. याचाच अर्थ काय होणार आहे, एम ॲज इट इज राहील, जी सुद्धा ॲज इट इज राहील, बट द व्हॅल्यू ऑफ एच इज चेंज. सरफेसवर असल्यामुळे एचची व्हॅल्यू काय राहणार आहे, ती 0 राहणार आहे. अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, 0. गेटिंग दिस पॉईंट. म्हणजेच एम इंटू जी इंटू 0 म्हणजेच व्हॅल्यू त्याची मॅग्नेट्यूड वी आर टॉकिंग अबाउट, त्याचं काय राहणार आहे बरं, पोटेन्शियल एनर्जी सरफेसवरती 0 राहणार आहे. नाव वी विल कन्सिडर सेकंड केस. इफ द सेम ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट हाईट एच, एच ह्या उंचीवरती तो जर का आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर अगेन वी हॅव द फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. नाव एच ही व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी, एचची किंमत आहे. मग काय होणार बरं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. सो पीई इज इक्वल टू एम जी एच असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजेच जेव्हा सरफेसवर असणार आहे तेव्हा पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू त्या ठिकाणी काय कन्सिडर केली जाईल, 0. वाय, बिकॉज एच इज हॅव्हिंग द व्हॅल्यू 0. When it reaches to at certain height, then we have the formula m into g into h. Getting this point? Now, if we go for the next case, if the object is extreme height, is at extreme height, म्हणजे जर का तो ऑब्जेक्ट खूपच लांब उंचीवरती आहे, पृथ्वीच्या सरफेसपासून तो खूप लांब उंचीवरती आहे आणि उंची त्याची किती आहे, दॅट h is much greater than the radius of the earth. म्हणजे पृथ्वीचा जो काही सेंटरपासूनचं जे सरफेसचं अंतर आहे, रेडियस ज्याला आपण म्हणतो, त्या रेडियसपेक्षा हा ऑब्जेक्ट खूप जास्त उंचीवर जर का असेल तर मात्र काय होणार आहे बघा, पोटेन्शियल एनर्जी जो फॉर्म्युला आपला आधीचा काय बरं, एम इंटू जी इंटू एच. ओके. मग ह्या एम जी एच ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता जर का आपण याच्या किमती टाकल्या तर काय होईल बरं, वी नो दॅट व्हॉट, ॲज वी गो हायर अँड हायर, जीच्या व्हॅल्यूमध्ये काय होतं बरं, इट डिक्रीजेस. जीची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. आणि इथे आपण डिस्टन्स किती घेतो आहे, वी आर कन्सिडरिंग इट इज क्वाईट ग्रेटर दॅन द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीची जी त्रिज्या आहे त्याच्यापेक्षा खूप मच हाईटवर आपण जातो आहोत. मग सर्टनली ॲट दॅट हाईट द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट कन्सिडरेबल, सो इट वी कन्सिडर इट ॲज अ 0. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू 0 इंटू एच. Getting this point? So if for the value of g, what we place the 0, and as a result of this potential energy at that height, extreme height, खूप उंचीवरती,
पोटेन्शियल एनर्जी अगेन त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, ती 0 अशी त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत. सो वेन ना आता पुढची केस, जर का पोटेन्शियल एनर्जी तो ऑब्जेक्ट आपला कुठे प्लेस केलेला आहे, इट इज ॲट अ कन्सिडरेबल हाईट, एका विशिष्ट उंचीवर आहे, पण नॉट मच दॅन द रेडियस ऑफ द हाईट और नॉट ॲट अ व्हेरी लो हाईट, एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण आहे, ॲट कन्सिडरेबल हाईट असा शब्द आपल्याला वापरला या ठिकाणी. जर का तो एका विशिष्ट उंचीवरती जर का असेल, मग मात्र त्याची पोटेन्शियल एनर्जी ही कोणत्या फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करतो आपण, वी यूज G इंटू M अपॉन R प्लस H. नाऊ दिस व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. का निगेटिव्ह असते बरं? कारण या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असतं हे उलट दिशेने असते, टुवर्ड्स द अर्थ असते, म्हणून त्या ठिकाणी कोणतं साईन वापरलं जातं, निगेटिव्ह साईन त्या ठिकाणी वापरलं जातं. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट अ कन्सिडरेबल हाईट कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द फॉर्म्युला इज इक्वल टू निगेटिव्ह GMM अपॉन R प्लस H. G आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M आहे मास ऑफ द अर्थ, स्मॉल m आहे मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट, कॅपिटल R आहे रेडियस ऑफ द अर्थ आणि H काय आहे, त्याची उंची आहे. इट मीन्स वी कॅन से दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास M ऑन द ग्राउंड इज 0. सेकंडली, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास M, height H, which is small compared to the radius of the earth is mgh. म्हणजेच रेडियसपेक्षा कमी जर का हाईट असेल तर आपण पोटेन्शियल एनर्जी कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करूया, नॉर्मली M इंटू G इंटू H ह्या फॉर्म्युल्याने. अँड नेक्स्ट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास M वेअर H इज व्हेरी व्हेरी बिग कम्पेअर टू द रेडियस. म्हणजे खूप उंचावरती जर का तो ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी रेडियस म्हणजे अर्थच्या रेडियसपेक्षाही खूप जास्त असेल, त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय येते, 0 येते. अँड इन नेक्स्ट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास M हॅविंग H व्हॅल्यू quite bigger compared to the radius of the earth is given as a formula negative G into M upon R plus H. म्हणजेच सरफेसवरती 0, खूप जास्त उंचीवरती 0, कन्सिडरेबल हाईटवरती M इंटू G इंटू H आणि रेडियसपेक्षा जास्त हाईटवरती, एकदम हायर नाही, कन्सिडरेबल हाईट ज्याला आपण म्हणतो की रेडियसपेक्षा थोडंसं जास्त उंचीवर जर का असेल, मग मात्र त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण कोणता वापरणार आहोत, निगेटिव्ह GMM अपॉन R प्लस H. गेटिंग दिस पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Next point we will see in our next video. Till then, bye. Stay at home, safe at home.